जामरुख विरुद्ध चिलटण एक जबरदस्त चुरशीचा सामना होणार आहे आणि पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातला दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद झालेला आहे, बिनबाद. एक बाद झालेला आहे. चिलटण संघाला एक धक्का बसलेला आहे. पुन्हा सामन्याकडे बोलूया. आणि पुन्हा एकदा दुसरा धक्का, झेलबाद. दुसरा धक्का दिलेला आहे तो चिलटण संघाला जामरुख संघाकडून. प्रशांत खांडेकर अतिशय खुश आहेत आपल्या गोलंदाजावर. आकाश नवीन फलंदाज आकाश. आता आकाश खुल्लंय आपल्यासाठी, बघूया किती प्रकाश पडतोय तो. आकाश लगातार दोन चेंडूवर दोन फलंदाज बाद झालेत, दोन्ही झेल बाद झालेत. भावी सरपंच 2025 चे चषक अतिशय दिमागदार आयोजन केलेले आहे. आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू, बघूया हॅट्रिक होते काय. आणि पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. एक धाव तर मिळाली, दुसरी धाव नाही झाली, एक धाव पूर्ण. आणि एकच धाव. आता खातं खोललेलं आहे आपलं. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू, व्हाईट चेंडू. हर्षद पिंगळे सांगतायत, उत्तम समालोचक आहेत ते हर्षद पिंगळे. ते माझ्या बाजूलाच बसले, आता सध्या आराम करतायत ते. आणि पुढचा चेंडू अविनाश पालणे सांगतायत नाही आहे. आणि पुन्हा एकदा चार धावा. चार धावा मिळालेल्या आहेत. स्कोरर हेरंब पालांडे. स्कोर किती? 6 धावा. सहा धावा झालेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा तडकवलेला चेंडू. आणि पुन्हा एकदा चौकार. BSNL चौकार. 10 धावा. खराब सुरुवात होऊन सुद्धा 10 धावा झालेल्या आहेत. दोन गडी बाद झाले आणि 10 धावा. चांगली सुरुवात झाली. लगातार 2 चौकार, लगातार 2 विकेट पडल्या आणि नंतर शेवटचे 2 चौकार लगातार. आणि धावसंख्या 10. व्हॅनिला स्ट्रॉबेरी सगळ्या आईस्क्रीम आहेत. आणि काल जे 3 झेल घेतले ना प्रीतनी, त्याला माझ्याकडून 3 आईस्क्रीम भेटणार आहेत. प्रीत पिंगळे याला जे उत्कृष्ट 3 झेल घेतले ना त्याकडून
3 आईस्क्रीम, त्याच्या आवडत्या 3 आईस्क्रीम त्याला भेटतील उद्या. फक्त प्रीत पिंगलेसाठी ऑफर होती. काल मला येता आलं नाही पण घरूनच बघितला सामना. आणि पुढचं षटक षटकार, जबरदस्त षटकार. दरम्यान पुढचा चेंडू, एक षटकार मारून एक निर्धाव चेंडू. दिनेश एरंगुल सांगतायत योगेशसाठी बक्षीस लावा. बघूया, योगेशचा खेळ तर आपण काल बघितला नाही. प्रीतचा खेळ घरूनच आनंद लुटला, त्यामुळं 3 जिल्हा त्याच्या बक्षीस लावलं मी. आणि पुन्हा एकदा 4 धावा, जबरदस्त. धावसंख्याला 20. चिलटण संघाची एक धाव मिळाले. धावसंख्या 21. खराब सुरुवात होऊन सुद्धा 21 वर संघ गेलेला आहे चिलटण संघ. दोन धावा. धावसंख्या 23. चिलटण संघाची धावसंख्या 23. जामरुग विरुद्ध चिलटण, अतिशय चुरशीचा सामना होणार आहे. आणि पुन्हा एकदा तडकावला चेंडू, एक धाव तर घेतलेली, दुसरी धाव घेण्याच्या तयारीत आणि एक धाव पूर्ण. धावसंख्या 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आले 24. योगेश लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. पाणी पाजा, पाणी द्या, पाणी. योगेश तांडेला पाणी द्या. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. नंतर मग 6 बॉल 3 बॉलवर सामना येतील. संध्याकाळ झाली तर पंच ढगाळ वातावरणाचा संध्याकाळी फायदा होतो. मग हवे का झोका. मग
चला पाणी पिऊन झालेलं मॅच लगेच चालू करताय, अन्यथा शेवटला कदाचित 2 ओव्हर 3 ओव्हरची मॅच व्हायला नको आहे. अतिशय मोठी श्रृंखला पाहायला मिळते आपल्याला. या श्रृंखलेचा जर आनंद घ्यायचा असेल, प्रेक्षकांना आनंद येत असेल तर शक्यतो 4 ओव्हरचे सामने झालेच पाहिजेत. या तिसरा षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकावरती पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय, सरळ दिशेने चेंडू आलाय 6 धावेसाठी. चिल्टन ना, चिल्टन संघ धाव पालकावरती धावाला त्या 30. तिसरा षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू ना, पहिला चेंडू. चेंडू द्यायचा, चेंडू तो उडाला का, याला ते फटका बॅटनी दे, टाक टाक टाक. नवीन का जुना ते पंच बघतील. प्रेक्षकांनी जरा उलटबाजी करायची नाही. कुठल्याही प्रेक्षकांनी बाहेरून पराण्या मारायच्या नाहीत. फलंदाज बाद. बॉल बाहेर न आला, फलंदाज बाहेर आला. असू द्या, चला चालायचंच. तुम्ही मजा केली तर आम्ही मजा करणार. दरम्यान पुढचा चेंडू. गोलंदाज अनिरुद्ध खांडेकर नावाजलेला गोलंदाज. दरम्यान धावसंख्या आले 30. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगला चेंडू अनिरुद्ध. दरम्यान पुढचा चेंडू अनिरुद्धचा आणि पुन्हा एकदा धाड. एकच धाव. दरम्यान धावसंख्याला 31. तिसरे षटक चालू आहे जामरुख संघाकडून. अनिरुद्ध जबरदस्त शॉट. चौकार. दिनेश येरुणकर सांगतायत चौकार. आणि प्रमोद पिंग कोण कालू आहे आपला ॲडलॅबचा. ॲडलॅबचा बॉडीगार्ड प्रमोद उर्फ कालू. तो नाही रे, तो ना नवीन आहे, नवीन प्रमोद नाही हर्ष तो. धावसंख्या 35. दरम्यान पुढचा चेंडू अनिरुद्धचा आणि पुन्हा एकदा तडकाचा चेंडू बघूया. आणि प्रशांत यांनी सुंदर टिपलेला आहे. सुरेश केदारी व्यासपीठावर येत आहे. आपले सरचे स्वागत आहे. हे कोण गेला फलंदाज बॅट्समॅन.
सुरेश केदारी व्यासपीठावर यायचे तुम्ही. आपले हर्षद पिंगळे समालोचक ते आपले वाट पाहत आहेत. पस्तीस 35 महेंद्र लगान. दरम्यान धावसंख्या 35. गोलंदाज कोण आहे? योगेश योगेश तांडे. योगेश प्रशांत किती वर्ष खेळता येईल बघूया. आणि पुन्हा एकदा एक धाव घेतलेली आहे आणि दुसरी धाव घेण्याच्या तयारीत आणि 2 धावा पूर्ण. मनोहरजी काटावले भव्य दिव्य अशा स्पर्धा भरवल्या त्यांनी. श्री दत्त क्रिकेट संघ घोडवली भावी सरपंच चषक 2025 अतिशय दिमागदार आयोजन केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा सामन्याकडे बोलूया. आणि योगेशाचा पुढचा चेंडू. चांगला चेंडू. माझ्या बरोबरीचा योगेश तांडेल हा अतिशय जुना खेळाडू. डोलीवर असल्यापासून त्यांना ओळखतोय. योगेश प्रशांत आणि पुन्हा एकदा योगेश पुढचा आणि 4 धावा. एकेचाळीस. धावसंख्या 41. चार धावा. BSNL चौकार. धावसंख्या 45. बरीचशी वाढ झाली आहे धावसंख्येत. चिल्टन संघाची धावसंख्या 45. दरम्यान संध्याकाळची वेळ होत चाललेली आहे. क्रीडा रसिक जवळजवळ 5-6 हजार क्रीडा रसिक आता वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढचा चेंडू योगेश याचा. पुन्हा एकदा योगेश. पुन्हा तडकावलेला चेंडू. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 47. दरम्यान धावसंख्या 51. चांगली सुरुवात. खराब सुरुवात होऊन सुद्धा नंतर शेवटला चांगली सुरुवात झाली चिल्टन संघाची. 51 धावा झालेल्या आहेत आणि 52 धावांचे विजय आव्हान ठेवले ते जामरुख संघाला. आमचे शेखर पिंगळे लाईव्ह बघत असतील सामने. भावी सरपंच चषक आहे तर त्यामुळे ते लाईव्हच बघत असतील. संध्याकाळच्या वेळेस येतील सामने पाहण्यासाठी ते. विनयचं षटक काल बघितलं. अतिशय महागडं षटक.
चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. हर्षद यूट्यूब लाईव्ह आहे पण यूट्यूबवाल्याचा फोटो नसेल येत ना लाईव्ह करतोय त्याचा येतो नाही ना नाही होऊ शकत का म्हणजे असा एक तुला थोडक्यात प्रश्न विचारला रे मी. हा बॉल पाठवा बॉल येतो का म्हणजे सेल्फी घेतला तर का नाही येऊ घे कसा पण येऊ शकतो बाबा आता काय. हां हॅलो चला पंचतुर्थ सामना चालू करायचे आहेत का आणि ज्या संघाची फलंदाजी असेल त्याने तर डगआउट मध्ये म्हणजे डगआउटच बनवलं एक प्रकारे समजा आणि त्या चेअर वरती येऊन बसायचं इकडे तिकडे बसायचं नाहीये. चला इकडे यायचंय इकडे बसायचंय. होय तुम्ही उठा रे त्यांना बसू द्या सर्वांना बोला सर्वांना. हा पाणी 24 चेंडू 51 धावा जमवल्यात आणि जांभरूक संघाला 24 चेंडूचा सामना करत असताना 52 धावा करायचा कंपल्सरी चेसिंग हा नियम असणारी या श्रृंखलेचा 52 धावा जमवायचे आहेत. चला पंच क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचं आहे चिलटण संघाला. जांभरूक संघाची सलामीची जोडी मैदानात रवाना होत आहे. 24 चेंडू आणि 52 धावा जमवायचे आहेत. ज्योती भाऊ तुम्ही सांगत होता की योगेश तुमच्या जोडीचा खेळाडू आहे मात्र त्यांनी सातत्य टिकून ठेवलंय आणि आपल्या गोलंदाजीची लय जी त्या टायमाला ती लय अजूनही त्यांनी टिकून ठेवलं तर नक्कीच म्हणजे त्या क्रिकेटवरती त्याचं अतिशय प्रेम पाहायला मिळतं आपल्याला ज्योती भाऊ. आणि त्याने गोलंदाजी सातत्याचे टिकवलेलं आहे तसंच मी पण दुकानामध्ये सातत्याचे हा नक्कीच जिथे भाऊ तुम्ही डोलेलीवरचं दुकान घोडोलीमध्ये आणला आणि तुमच्या त्या व्यवसायावरती तुम्ही अतिशय चांगल्या केंद्र लक्ष केंद्रित करून त्या व्यवसायामध्ये अतिशय चांगली प्रगती केलेली आहे. आम्ही थोडीशी रजा घेतो. दरम्यान आता हर्षद पिंगळे या नंतरचे वृत्तांत करणार आहेत. हॅलो रोहन पालांडे जर का फलंदाजीसाठी गेला तर नथुरामकडनं 501 रुपये ना हां 500 रुपये भेटणार आहेत 2 षटकार मारल्यावर. धन्यवाद नथुराम. दरम्यान एक धाव घेतली आहे. हॅलो नक्कीच आपण पुन्हा एकदा श्री दत्त क्रिकेट संघ घोडिवली आयोजित 22 सरपंच चषक 2025 मध्ये जोडलं गेलो. या चेंडूवरती सनीच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षकानं मात्र फार मोठी चुकी केली. चेंडूवरती जायला हवं होतं. सनी नावाचं वादळ फार भयंकर आहे जांभरूक टीमचं. या चेंडूवरती मिळते एकच धाव आणि एका धाब्याच्या बरोबरीनं आपण बघतोय 52 धाबांचा पाठलाग करताना धावफलकावरती धाबा येतात त्या 2 धाबा धावफलकावरती आल्यात. या चेंडूवरती मोठा फटका आलाय. चेंडू फेकून दिलाय तो सीमारेषेच्या पलीकडे आणि या चेंडूवरती धाबा खर्च होतील तर 6 षटकार आला या चेंडूवरती. आपण बघतो फलंदाज अमोल पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आला आणि या 6 धाब्याच्या बरोबरीने मात्र धावफलकावरती धाबा येतात. त्या 52 धाबांचा पाठलाग करताना 8 धाबा धावफलकावरती या चेंडूवरती प्रयत्न बसलाय.
झेल टिपायला पाहिजे, पण या छोट्या मुलाने मात्र झेल टिपली. अतिशय सुंदर काम मात्र केलं ते चिल्टन टीमच्या क्षेत्ररक्षकांना आणि या चेंडूवरती मात्र धोका संभवलाय. पहिला फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाईल तो अमोल पाटील. अमोल पाटील मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज अनिरुद्ध खांडेकर. आपण बघतोय आता अनिरुद्ध आणि सनी या दोन्ही फलंदाजांना आता चांगला काम मैदानावरती करायला लागेल. धाव फलकावरती धाबा लागल्या तर टोटल 8 धाबा. 8 धाबा धाव फलकावरती लागल्यात. अगदी पहिल्या षटक प्रगती पथावरती गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय. सनी गोलंदाजी मार्क वरती चिल्टन टीमचा हा गोलंदाज. सनी गोलंदाजी मार्क वरती अक्षयभाई पिंगले यांचे फार जवळचे मित्र आकाश सुद्धा फार जवळचा मित्र आहे. आपण बघतोय अक्षयभाई पिंगले यांची स्पर्धा आपण बघतोय. होलीच्या दिवशी मात्र जितू भाऊ आपल्याला पाहायला मिळेल. हर्षद युट्यूब लाईव्ह पण घोडोली गाव बघत नसेल कारण लाईट गावातली नाही. बाकी देश बघत असतील आज. लाईट गावातली नाही हो, इकडे आहे. नक्कीच. अगदी हा चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव आणि निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत होती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 8 धाबा. नक्कीच जितो भाऊ आपण बघतोय जरी गावामध्ये लाईट नसली तरी आखाडावरती लाईट आहे. बेतलेश्वर मैदानावरती लाईट आहे आणि त्या लाईटच्या माध्यमातून मात्र एवढे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. सूरज केदारी यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. सूरज केदारी कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे सचिव. आपण त्यांना विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. सूरज केदारी. अगदी धाव फलकावरती धावा लागल्या तर टोटल 8 धाबा. नथुराम गोडसे आपण बघतोय अगदी 8 धाबा धाव फलकावरती आल्यात. त्यांचे मात्र फार प्रोत्साहन पाहायला मिळते घोडेली टीम साठी. मगाशी आपण बघितलं अविनाश पालांडे यांचे फार जवळचे मित्र आहेत ते. 8 धाबा धाव फलकावरती आल्यात. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये अविनाश पालांडे, स्कॉरलेग पंच राजू उव्वाल आणि मगाशी आपण अंकितजी तांबडे यांना बघितलं. तिन्ही पंचांचं आपण स्वागत करू. हा पॅनल आहे बाला सालुंके यांचा. अगदी स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतं. कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये आपण बघितले तर 5 पंच होते. अतिशय चांगले पंच आपल्याला पाहायला मिळले त्या ठिकाणी. अविनाश पालांडे, राजू उव्वाल, त्याच्यानंतर अंकितजी तांबडे, बाला सालुंके आणि चुलबुल पांड्या. आपण असे 5 पंच मात्र त्या स्पर्धेमध्ये आपण बघितले. सूरज केदार यांची स्पर्धा. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. धाव फलकावरती धाबा लागल्यात त्या 8 धाबा. 8 धाबा धाव फलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज परेश आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक आता प्रगती पथावरती आहे. सनी आणि अनिरुद्ध ही जोडी मात्र मैदानावरती आहे. हा चेंडू ताकद थोडीशी कमी पडली. सनीच्या चेंडूवरती सनी गेला आणि सनीनं मात्र घात केला तो जामरुक टीमच्या सनीचा आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर येईल. दुसरा सनी. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये जातील ते प्रशांत खांडेकर. आपण बघतोय कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे मात्र आता चांगला खेळ या मैदानाच्या आतमध्ये त्यांना करावा लागणार. 52 धावांचा पाठला मैदानाच्या आतमध्ये सोप्पा करावा लागणार. चिल्टन टीम मात्र संघर्ष करते. अतिशय चांगली गोलंदाजी, तिकट भरणा, अगदी दिग्गज खेळाडूंचा भरणा आपण बघतोय जामरुक टीम आणि चिल्टन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण या चेंडूवरती विकेट गेली सनीची. आता थोडंसं विचार करण्यास भाग पाडलाय. शेवटच्या चेंडूंचा जर विचार करायला गेला तर दुसरा षटक प्रगती पथावरती या. धाव फलकावरती धाबा स्थिरावल्यात त्या 8 धाबा. 8 धाबा. तनय पिंगले आपण बघतोय त्या ठिकाणी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. मागाशी आपण तनय पिंगले दुसरा बघितला गोलंदाज तेजस पिंगले. 8 धावा धाव फलकावरती लागल्यात. हा चेंडू प्रशांत खांडेकरने मात्र चेंडू कडून काढला होता. ताकद थोडीशी कमी पडली. सनी चेंडूवरती गेला होता पण मोक्याच्या क्षणी चेंडू आदला जमिनीवरती. 1 धाब्या चेंडूवरती मिळतीये. एका धाब्याच्या बरोबरीनं एका धाब्याच्या साह्यानं मात्र धाव फलकावरती धाबा येतात. त्या 52 धाबांचा पाठलाग करताना 9 धाबा धाव फलकावरती आल्यात. अगदी या बाबी सरपंच चषक 2025 देखील पर्व आणि या पर्वाचा आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. अतिशय चांगला आयोजन आपण बघतो. मनोहर काटवले यांच्या माध्यमातून आपल्याला बाबू पारांगे असतील, गणेश पडोकर असतील,
केतन पवार, रोहन पालांडे यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा साकार केली आहे. त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. सतीश पवार यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. हा चेंडू फेकून दिला. अगदी अविनाश पालांडेनं आम्हाला सांगितलं या चेंडूवरती बिगेट आलाय आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचतील तर डायरेक्ट 15 वरती 15 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी केटीसी लाईव्ह चांगली क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन आमचे सावर्ली गावचे सुपुत्र एक हास्य चेहरा आहे. खऱ्या अर्थानं आपण बघतो हसरा चेहरा म्हणून आम्ही नेहमी त्यांच्याकडे पाहतो. ते आमचे सावर्ली गावचे कॅमेरामॅन ज्यांच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक चेंडूचा वेग, गती आणि त्या गोलंदाजाची नियंत्रण मात्र त्या वाहिनीवरती पाहिलं जातं. या चेंडूवरती जबरदस्त फटका, अनिरुद्धच्या बॅट मधून मोठा फटका आला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले पण मोक्याच्या क्षणी चेंडू पडला जमिनीवरती. सीमारेषेच्या बाहेर आलेला हा दणदणीत षटकार आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा डायरेक्ट जाऊन आता पोहोचतील त्या 21 वरती. 21 धाबा जितू भाऊ 21 धाबा धाव फलकावरती लागल्यात. अनिरुद्ध याने जबरदस्त 2 षटकार मारले अनिरुद्ध यांनी आणि 4 धावा काय चौकार आला. पंच नावाजलेले पंच अविनाश पालांडे यांनी 4 धावा. 19 धाबा धाव फलकावरती लागल्या. गणेश नंदा पाटील त्याच्यानंतर आमचे स्वयंसेवक चौकार 19 धाबा झाल्या. मग 19 धाबा धाव फलकावरती लागल्या. गणेश नंदा पाटील आणि सूरज केदारी त्याच्यानंतर संतोषजी जोरकर यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. धाव फलकावरती धाबांचा विचार करायला गेला तर 52 धाबांचा पाठलाग करायचा आहे. 19 धाबा धाव फलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय परे झाला आणि हा चेंडू मात्र गोलीच्या वेगाने गेला. सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार आणि या 4 धाब्याच्या बरोबरीनं धाव फलकावरती धाबा येतात त्या 23 धाबा. गणेश अप्पा पिंगले यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. अगदी चांगलं व्यक्तिमत्व आणि या चेंडूवरती मात्र 4 धाबा आल्या. 4 धाब्याच्या बरोबरीनं 23 धाबा धाव फलकावरती लागल्या. सूरज केदारी त्याच्यानंतर आमचे गणेश नाना पाटील त्याच्यानंतर संतोषजी जोरकर. अगदी खालापूर चेंडू त्या मैदानामध्ये खालापूर प्रीमियर लीग आपण बघितली डिप्रोडच्या मैदानावरती अतिशय चांगला क्रिकेटचा महामेळावा 6 दिवसाची स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र त्या ठिकाणी पार पडली. टेनिस मात्र लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संजय सोलंकी यांच्या युट्यूबच्या माध्यमातून मात्र ती पूर्ण कव्हर केली. 6 दिवस ती स्पर्धा अतिशय चांगलं व्यक्तिमत्व गणेश नाना पाटील यांनी पाहिलेले स्वप्न आणि त्यांनी मात्र सत्यामध्ये उतरवलं. चेंडू त्या मैदानामध्ये 23 धाबा धाव फलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाज परेश गोलंदाजी मार्क वरती. परेश आपण बघतो गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्रायकर एंडला अनिरुद्ध खांडेकर आणि प्रशांत खांडेकर ही जोडी खांडेकर बंधूंची आपल्याला पाहायला मिळती. हा चेंडू अडवून मारण्याचा प्रयत्न अंगीत आलाय. डायरेक्ट हिट करण्याचं काम मात्र केलं होतं या क्षेत्ररक्षकानं. मात्र आता जर हा चेंडू जर सुटला असता, लेग बाईचा इशारा पंचांचा आलाय, हा चेंडू जर जितू भाऊ सुटला असता तर नक्कीच त्या पडद्याला लागला असता आणि मोक्याच्या क्षणी या 4 धाबा त्या धावफलकाला लागल्या असत्या त्या जामरुक टीमच्या. 24 धाबा धावफलकावरती लागल्या. जितू भाऊ अगदी जर पाहायला गेला तर चांगलं आयोजन आहे. 22 सरपंच चषक 2025 देखणं पर्व पहिलं पर्व आहे आणि या पहिल्या पर्वामध्ये चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आयोजकांची. चोवीस धाबा धावफलकावरती लागल्या. शेवटचे 12 चेंडू आणि 28 धाबांची गरज आहे. शेवटचे 12 चेंडू 28 धाबा. अक्षयभाई पिंगले यांचा संघ चिलटण संघ मात्र संघर्ष करतोय. अक्की आणि आकाश आणि सनी हे फार जवळचे मित्र आहेत अक्षयभाई पिंगले यांचे. अक्षयभाई पिंगले यांची स्पर्धा येते आपण बघतोय दरवर्षी होलीच्या दिवशी आपल्याला चांगल्या इनामी राशीची मात्र ही स्पर्धा अंडरम बॉक्स टाईप आपल्याला पाहायला मिळेल. अक्षयभाई पिंगले आणि समालोचक असतील भरत लक्ष्मण पिंगले. नक्कीच जितू भाऊ एक ती जबरदस्त स्पर्धा होते हर्षद आणि समालोचक पण सुरेख होत होते भरत पिंगले यांच्याकडून.
भरत पिंगले, अमर पिंगले, सगळे पिंगले बंधू एक जबरदस्त समालोचन होतं. आणि दरम्यान अनिरुद्ध, कालू, प्रमोद आणि हॅडलॅपचे काहीतरी झालं ना स्थगित. दरम्यान अनिरुद्ध स्ट्राईकसाठी सज्ज. 2 षटकार चांगले मारले त्या अनिरुद्धने. एक षटकार चौकार आणि वाईट चेंडू, वाईट बॉल. दरम्यान 25 धावसंख्या 25. तिसरे षटक चालू. पुन्हा एकदा तडकवला चेंडू अनिरुद्धने आणि 4 धावा. दोघांमध्ये 4. दोघांची लूज फील्ड झाली आणि 4 धावा भेटल्या जामरुख संघाला. दोघांची भांडणं, तिसऱ्याचा लाभ, तसे 4 धावा भेटल्या त्या. हर्षद धावसंख्याला 29. सुभाष पिंगले दरम्यान लाईट बिल घेऊन आले. आणलं का नाही ना, देऊ नका 2 दिवस. तिसऱ्या दिवशी बाबू बारंगीकडे द्या. दरम्यान अनिरुद्ध स्ट्राईकसाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि षटकार, स्टेजकडे मारलेला हा षटकार. दरम्यान मनोहर काटावले यांचे स्टेजमध्ये आगमन होत आहे. लवकरात लवकर आलेले आहेत. तुमची आम्ही वाट पाहत आहोत आतुरतेने. खरं त्यांची स्पर्धा आहे, लवकर आले ते. आज त्यांची स्पर्धा आहे. अगदी दुसरा दिवस या स्पर्धेचा. 22 सरपंच चषक 2025 पर्व आणि मुख्य आयोजक आहेत मनोहर काटावले. हा चेंडू थोडासा खाली राहिला. आपण तर दाबेला असं वाटलं होतं भरती मिळेल, पण हा चेंडूवरती मात्र निर्धार चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. या धाव फलकावरती धाबा स्थिरावल्यात त्या 35 वरती. 35 धाबा धाव फलकावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. आकाश गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू ब्लॉकर मध्ये टाकलाय. धोका संभवू शकतो. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये आणि झेल टिपली आणि मोठा मासा घालायला लागलाय. अनिरुद्ध खांडेकर नावाचं बादल मात्र मैदानाच्या बाहेर. अनिरुद्ध खांडेकरची विकेट फार महत्वाची होती जामरुख टीम साठी. आता थोडीशी अडचण निर्माण झाली. या तिसरं षटक प्रगती पथावरती आणि बऱ्याच धाबांची गरज जर पाहायला गेला तर 52 धाबांचा पाठला मात्र मैदानावरती चालू आहे. 52 धाबांचा पाठला मैदानाच्या आतमध्ये आता संघर्ष करते जामरुख टीम. आपण बघतोय अगदी चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. बेतालेश्वर मैदान घोडवली येते. अगदी डेची स्पर्धा 50,000ची. त्याच्यानंतर आम्हाला अनिल दादा पिंगलेने सुद्धा सांगितलंय की नाईटची रजनी त्यांच्या माध्यमातून आपल्या भेटीस येईल याच मैदानावरती. आणि त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये 6, 7, 8 आणि 9 तारखेला नाईटची रजनी पुनश्च याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे 2 नाईटच्या रजनी असतील, 2 नाईटच्या मॅच या ठिकाणी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर ही डेची स्पर्धा 50,000ची. म्हणजे जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट फार पुढे चाललंय. जसं बैलगाडा शर्यतीने त्याची जागा घेतली आहे तसं कामगिरी मात्र आपल्याला आता टेनिस क्रिकेटची पाहायला मिळते. या चेंडूवरती बराचसा मोठा फटका. चेंडू समोर फेकून दिला. सनीच्या डोक्यावर आलेला हा दणदणीत षटकार. आणि या 7 धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा येतात त्या डायरेक्ट 41 धाबा. अजून 11 धाबांची गरज आहे. शेवटचे 7 चेंडू 11 धाबा. शेवटचे 7 चेंडू 11 धाबा. म्हणजे हा चेंडू फार निर्णयकारक असेल आकाशचा. हा चेंडू जर निर्धाव गेला तर शेवटच्या षटकामध्ये 11 धाबा रोखणारा गोलंदाज त्यांना काढावा लागणार होता. या चेंडूवरती मोठा फटका. चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे आणि आता पूर्णपणे हवा घालवली मॅचची ती जामरुख टीमनं. शेवटच्या चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 5 धाबांची. शेवटचे 6 चेंडू 5 धाबांची गरज मैदानावरती. आपण बघतोय 52 धाबांचा पाठला मात्र मैदानाच्या आतमध्ये
करण्याचं काम चालू आहे ते जांभरूक टीमचा 51 धाबा कुठून काढला चिलटण टीमनं. आता थोडीशी अडचण निर्माण झाली आहे. आकाशवरती हाणामारी झाली आहे. अक्षयभाई पिंगळे यांचे फार जवळचे मित्र आकाश त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन इरादे स्पष्ट केले. तो जांभरूक टीमचा फलंदाज मयूरनं अगदी अशा पल्लवित केल्यात आणि मयूरनं मात्र लगातार 2 षटकार मारले आणि त्या षटकाराच्या जोरावरती या 12 धाबांवरती आतापर्यंत मजल गेली आहे. जर पाहायला गेलं तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 5 धाबांची. 5 रन्स शेवटचे 6 चेंडू 5 धाबांची गरज. निखिल पिंगळे मॅचचा आस्वाद घेतात त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. केटीसी लाईव्ह आमचे कॅमेरामॅन बघा अगदी पूर्णपणे प्रत्येक चेंडू टिपला जातोय खिलपट्टीवरती. काय घडतंय काय बिघडतंय सगळं पूर्णपणे अभ्यास त्याचा कॅमेरामॅन आमचे करतात. अगदी आमचे सावरले गावचे सुपुत्र आहेत ते आणि त्यांच्या माध्यमातून मात्र पूर्ण कव्हर केली जाते स्पर्धा. 195 देशांमध्ये आमची वाहिनी केटीसी लाईव्हचं नाव मात्र अगदी आपल्याला शिखरावरती पोहोचवण्याचं काम चालू आहे. हा चेंडूला उचली दिली. चेंडू विसावला इष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज येते 5 धाबांची. 5 चेंडू 5 धाबा अगदी आता अभि लागणार. एखादा निर्धार चेंडू सामन्यामध्ये परत आणेल तो चिलटण टीमला पण एखादा मोठा फटका विजयाच्या जवळ आणेल जांभरूक टीमला. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये चेंडू खेळपट्टीवरती करांगतरा कार्पेट पद्धतीचा फटका आकाशकडे चेंडू विसावला. एकच धाबा चेंडूवरती मिळती आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 4 धाबांची गरज. शेवटची 4 चेंडू 4 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अगदी 52 धाबांचा पाठला मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 48 धाबा धाव फलकावरती आल्यात. हा फलंदाज फार घातक आहे मयूरनं 2 षटकार मारलेत. मयूरवरती आता पूर्णपणे विश्वास असेल. मयूरवरती पूर्णपणे मी तर म्हणेन आता जोखीम असेल. जांभरूक टीमची पूर्णपणे जबाबदारी असेल ते आता त्याला पेलावी लागणार. शेवटचे 4 चेंडू 4 धाबा. 4 चेंडू 4 धाबांची गरज. मोक्याच्या क्षणी जेल टिपली गेली. मयूर मात्र मोक्याच्या क्षणी मैदानाच्या बाहेर जाईल. शेवटचे 3 चेंडू आणि 4 धाबांची गरज ती जांभरूक टीमला. शेवटचे 3 चेंडू 4 धाबांची गरज. 48 धाबा धाव फलकावरती लागल्यात. निखिल जोशी नवीन फलंदाज आता डावखुरा त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल. अगदी 3 चेंडू 4 धाबांची गरज. 48 धाबा धाव फलकावरती आल्यात आणि जर पाहायला गेलं तर शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये फक्त चेंडू शिल्लक राहिले ते 3 आणि गरज ती 4 धाबांची. शेवटचे 3 चेंडू 4 धाबांची गरज. आता प्रशांत खांडेकर आणि निखिल जोशी यांच्यावरती आता पूर्णपणे विश्वास दाखवलेला आहे जांभरूक टीमनं पण तो विश्वासाला सार्थक कामगिरी आता करावी लागणार. शेवटचे 3 चेंडू 4 धाबा. शेवटचे 3 चेंडू 4 धाबा. हा चेंडू फेकून दिला निखिल जोशीने मोक्याच्या क्षणी आणि हा सामना हरता जिंकली ती जांभरूक टीम आणि जिंकता हारली ती चिलटण टीम. दोन्ही टीमचे आपण कौतुक करू पण त्याच्यानंतर या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आमचे सूरज केदारे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आम्ही अभय पिंगळे यांना विनंती करतोय. सूरज केदारी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. स्पर्धा फार मोठी आपण बघतो. प्रत्येक मान्यवराचं यथोचित स्वागत आणि सत्कार मात्र या ठिकाणी केला जातोय. अगदी खालापूर प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून आम्ही बघितली. प्रशांत खांडेकर त्याच्यानंतर आमचे गणेश नाना पाटील सूरज केदारे त्याच्यानंतर संतोष जोरकर विकी आंबरे मनोज पाठारे त्याच्यानंतर संजय सोलंकी यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा बघितली. अतिशय ताकदीची स्पर्धा 71,000 रुपयाची स्पर्धा आणि सलग 6 दिवसाची स्पर्धा. या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण अभय पिंगळे यांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी